नको आणू, बसते मी. खूप थकल्यासारखं. तू मुलगा पाहायला गेली होती ना, त्यांनी नकार दिला का? म्हणून नाराज आहे का तू? नाही हो बाई, त्यांनी नकार नाही दिला. त्यांना तर मुलगी पसंत आहे आणि मुलगा पण खूप सुंदर आहे. सरकारी नोकरीवर पण आहे आणि किती मोठं घर आहे, कार आहे, सगळ्या सुखसोयी आहे बाई. जाऊ दे नी, त्याने नकार दिला तर तू कशाला नाराज होत आहे? त्यांनी नकार नाही दिला, त्यांनी तर तारीख काढायला बोलावलं मला 15 तारखेला. पण मलाच विचार पडला, माझी मुलगी द्याव की नाही द्याव. कारण एवढ्या मोठ्या घरात तुला दिलं तर एवढ्या मोठ्या घराचं तुझ्याकडून करणं होईल का? अगं आई, कामवाली ठेवून घे ना. घरात फक्त 3 माणसं. सासू सगळं काम करते, मुलाला बाहेरचं जेवण आवडत नाही. सासूने आतापर्यंत नोकरानी ठेवली नाही. तू त्या घरात गेल्यावर तो नोकरानी कशी ठेवल? सासूला पण वाटणार आतापर्यंत मी केलं, आता सून आल्यावर सुनेनं पण करायला हवं. त्याची फिकर तू नको करू, मी बदलवणार त्यांना. म्हणजे तू त्या घरात जाणार आणि त्यांना बदलवणार? चांगले विचार आहेत पोरी तुझे. तू इथं 10 वाजता उठत, एका कामालाही हात लावत नाही आणि तिथं गेल्यावर पण तशीच केलं. नाही नाही, मी तुझ्यासाठी छोटस घर पाहिन, म्हणजे तुला कामच करावं लागणार नाही. अगं आई, तू असा कसा विचार करते? बाकीचे लोक शेती, वाडी, घर, दार, बंगला हे सगळं पाहून देतात. तू एवढं सगळं असूनही मला म्हणते त्या घरात देणार नाही. मुलीवाले मुलाचा शेतीचा 7-12 बघतात. त्या मुलीला खुरपाई समजत नाही, मग 7-12 कशाला बघतात? एवढं मोठं घर पाहून देतात, मुलीला साधा झाडू सुद्धा मारता येत नाही, मग मोठं घर कशाला पाहायचं? कामाचं जीवावर आलं की म्हणता की मला तिथं नोकरानी सारखं वागवते. असे नाटकं चालतात तुमचे. मग आईवडिलांनी काय करावं? फालतू भानगडीत पडल्यापेक्षा बाई तू इथून सगळं शिकून जा ना. आणि तू पण जेव्हा त्या घरात जाण्या योग्य असेल तेव्हाच मी तुला देईन.